आणि आता एक मोठी बातमी, सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाची बैठक सध्या सुरू झालेली आहे। सरकार आणि ओबीसी शिष्टमंडळाची बैठक सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय। छगन भुजबळ, धनंजय मुंडे या शिष्टमंडळात उपस्थित आहेत। उदय सामंत देखील या शिष्टमंडळामध्ये उपस्थित आहेत। सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीला सुरुवात झाली आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, हॅलो उदय, सध्या बैठक सुरू झालेली आहे, काय अपडेट? सह्याद्री अतिथीगृहामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात लक्ष्मण हाके यांनी जे उपोषण केलेले, ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागू नये, त्याचबरोबर त्यांच्या आरक्षणासंदर्भात इतर काही मागण्या आहेत समाजाच्या, त्या मागण्यांचं निवेदन पत्र घेऊन शिष्टमंडळ जे आहे ते सह्याद्री अतिथीगृह इथं दाखल झालं आहे। त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाचे वरिष्ठ मंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत। छगन भुजबळ असतील, उदय सामंत असतील, गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर इतरही अनेक मंत्री आणि त्याचबरोबर काही जे शिष्टमंडळातले बाहेरचे नेते आहेत ओबीसी समाजाचे, ते देखील या बैठकीला उपस्थित झालेले आहेत। त्यांचं एक निवेदन पत्र आहे, त्या निवेदन पत्रावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्याचबरोबर जे या शिष्टमंडळाच्या बाहेरचे नेते आहेत त्यांनी देखील त्यांचं काही मागण्या ज्या आहेत त्या नोंदवलेल्या आहेत। त्या मागण्यांसंदर्भात देखील काय चर्चा होते हे आता पाहावं लागणार आहे। जेवढे नेते ओबीसी समाजाचे आहेत त्या सर्वांना इथे बोलू दिलं जाणार आहे। त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत, काय समस्या आहेत, त्या सगळं ऐकून घेतले जातील आणि त्यानंतर एक सारासर विचार जो तो केला जाणार आहे। जे शिष्टमंडळ आलेले आहे त्यांची जी प्रमुख मागणी आहे की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का लागणार नाही, त्या संदर्भात राज्य सरकारमध्ये सर्व मंत्र्यांनी आधीच सांगितलेलं की ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारे धक्का पोहोचणार नाही। मात्र तरी देखील अन्य काही मागण्या ज्या आहेत त्या लावून धरलेल्या आहेत, त्यामुळे त्या मागण्यांवरती आता राज्य सरकार काय निर्णय घेत आहे हे आता पाहावं लागेल। बरं उदय, या शिष्टमंडळामध्ये कोण कोण सध्या उपस्थित आहेत बैठकीमध्ये? आपण जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होत आहे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बैठकीला उपस्थित आहेत। मंत्र्यांमध्ये जर पाहिलं ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत, अतुल काळवे आहेत, गिरीश महाजन आहेत, गोपीचंद पडळकर आहेत आमदार भाजपचे, त्याचबरोबर संजय बनसोडे जे आहेत माजी मंत्री, पंकजा मुंडे आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, उदय सामंत आहेत, हे सर्व मंडळी जे या बैठकीला उपस्थित आहेत। यांच्या बैठकीमध्ये आता बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। या बैठकीत सर्वांना विचार मांडण्यासाठी जी आहे ती मुभा दिलेली आहे। त्या सर्वांच्या मागण्यांवरती आता राज्य सरकार काय निर्णय घेते हे पाहावं लागेल। निश्चितच उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर हाकेंचं शिष्टमंडळ हे बैठकीला पोहोचलेलं आहे। बैठक सध्या सुरू झाली असल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे लक्ष्मण हाकेंच्या उपोषणावर आज तोडगा निघणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कुणबी नोंदणीबद्दल आता सरकार नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।